नमस्कार, कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोना स्पेशल अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत। मी जुईली पांगम आणि मी निलेश जोशी। आज आपण कोरोनाचे जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुद्धा काल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी नव्यानं निर्बंध लागू केलेले आहेत। ते नेमके काय आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नागरिकांनी नेमकी कोणती भूमिका या संदर्भात घ्यायची आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि ते निर्बंध देखील काय नेमके काय आहेत याविषयी आपण तुम्हाला सांगणार आहोत। खरं तर ज्या दिवशी मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेत आणि जे निर्बंध लागू केलेत जवळपास तसेच निर्बंध आपल्याला पाहायला मिळतात जे काल के मंजुलक्ष्मी आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांनी जे लावले आहेत ते नेमके निर्बंध काय आहेत त्याआधी आपण सुरुवातीला पाहून घेऊयात। 30 एप्रिल म्हणजे 30 एप्रिल 2021 पर्यंत हे सगळे निर्बंध असेच लागू असतील आणि त्यात कलम 144 सकाळच्या वेळेत लागू केलाय तर रात्रीच्या वेळी मात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे। हे कशा स्वरूपात संपूर्ण निर्बंध आहेत ते पाहूयात। हे जिल्ह्यातलं जे कलम 144 लागू करण्यात आलंय ते असं आहे की सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास किंवा जमा होण्यास बंदी असेल आणि हा कालावधी वगळता म्हणजे रात्रीच्या कालावधीसाठी म्हणजे सोमवारी ते शुक्रवारी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकास योग्य कारण असल्याशिवाय फिरता येणार नाहीये। म्हणजे जे अगोदरचा जो लॉकडाऊन होता त्यात थोडाफार बदल आपल्याला दिसतोय म्हणजे जो मिनी लॉकडाऊन आहे तो इथे पाहायला मिळतोय। सर नक्कीच बरेच निर्बंध घातलेले आहेत। जसं तू म्हटलंस की सोमवार ते शुक्रवार हा एक वेगळा स्पॅन आहे आणि शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 7 वाजल्यापर्यंत हा दुसरा स्पॅन आहे। म्हणजे शासनाचं असं म्हणणं आहे की जसं की बऱ्याच जणांना आपल्याला ते माहित पण असेल की शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून रविवारी सकाळी 7 पर्यंत मिनी लॉकडाऊन स्वरूप लॉकडाऊनच्या स्वरूपातच ते असेल। काल सुद्धा जुईली बघितलंस की काल रात्री 8 वाजता सावंतवाडीमध्ये पोलिसांची गाडी फिरली होती की तुम्ही 8च्या आतमध्ये घरी चला, रात्री रस्त्यावरती वगैरे फिरू नका, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे एरवी जो मोती तलावाचा काठ गजबजलेला असतो सावंतवाडीतला तो देखील काल अगदी सुना वाटत होता। म्हणजे लोकांनी एक चांगल्या प्रकारे ते अप्रिशिएट करायला सुरुवात केलेली आहे। आज देखील आज सावंतवाडीचा बाजार आहे, आठवडा बाजार आहे। काल मंजुलक्ष्मी मॅडमने जिल्ह्यातले सगळे आठवडा बाजार जे आहेत ते बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत पुढील आदेश येईपर्यंत। त्याप्रमाणे आज सावंतवाडीचं एक मोठं शहर आहे जिल्ह्यातलं त्याचा आठवडा बाजार बंद आहे। जसं की कणकवलीतला आठवडा बाजार सुद्धा आज मंगळवारचा असतो तो देखील बंद झालेला आहे। उद्या बुधवारचा कुडाळचा आठवडा बाजार आहे। तर कणकवलीतले आपले रिपोर्टर उमेश बुजडे यांनी सुद्धा ती माहिती दिलेली आहे की तिकडे पोलीस बंदोबस्तामध्ये सगळं आठवडा बाजारातल्या जे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या बंद करायला पोलीस सांगत आहेत। तर अशा प्रकारे हे सुरू आहे। कणकवलीत असं चित्र होतं की आठवडा बाजाराबद्दल फक्त सांगण्यात आलं होतं पण इतर दुकानवाल्यांनी काय करावं हा प्रश्न होता, त्यामुळे थोडीशी गर्दी पाहायला मिळाली कणकवलीत आणि त्यानंतर मात्र पोलीस अगदी ऍक्टिव्ह झाले। त्यांनी स्वतःहून आवाहन केलं आणि हे दुकानं जी होती ती बंद करण्यास सांगितली होती। आणि यात विशेष म्हणजे आठवडा बाजाराबद्दल जर आपण बघायला गेलं तर त्यात असा मुद्दा आहे की थोडेसे निर्बंध हे बदलू शकतात ही परिस्थिती बघितल्यानंतर। कारण जर कोरोनाची परिस्थिती वाढत गेली तर मात्र कुठेतरी निर्बंध तसेच राहतील, जर कुठेतरी कमी झाले तर मात्र पुन्हा हे सुरू होतील। आता आपण पाहूयात की ही नियमावली जी आहे जी के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे ती काय आहे। सर्वात प्रथम आहे ती बाहेरील सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया। आता त्या कोणत्या असतील त्या आपण पाहूयात। तर संपूर्ण समुद्र किनारे असतील, उद्यान असतील, सार्वजनिक मैदान असतील तिथं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हे सगळं बंद असणार आहे। आणि या वेळेत नियमांचं म्हणजे कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करणं महत्त्वाचं राहणार आहे आणि या ठिकाणी स्थानिक प्रशासन तिथं बारकाईनं लक्ष ठेवणार आहे। सर नक्कीच हे करणं गरजेचं होतं। एकतर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे
आणि आताच सुद्धा हा पर्यटनाचा मोसम सध्या सुरू आहे आणि जिल्हाधिकारी मॅडमनी जसं सांगितलं की बाहेरील सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया त्या बंद ठेवणं, म्हणजे याच्यामध्ये काय येतं की जी टुरिस्ट स्पॉट आहेत आपले, समुद्र किनाऱ्यावर लोक येतात, सिंधुदुर्ग किल्ला पाहायला लोक येतात, त्याचबरोबर सावंतवाडीच्या मोती तलाव, सावंतवाडीचं निसर्ग सौंदर्य पाहायला येतात, तिथे लाकडी खेळणी पाहायला येतात, ते सगळ्या बीचेस जे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत ते पाहायला येतात, त्या ठिकाणी निर्बंध लावलेले आहेत. त्या ठिकाणी गर्दी, मुख्य उद्देश काय सरकारचा की गर्दी करू नका, कारण कोरोना पसरतो कशामुळे की गर्दीमुळे पसरतो. तुम्ही एकमेकांवर सोशल डिस्टन्सिंग सेवा वगैरे गेल्या वर्षीपासून आपण हे ऐकतो, ही त्रिसूत्री कोरोनाची ऐकतोय, तर त्याच्यामध्ये त्यांनी आणखी ऍड केलंय की उद्यान गार्डन्स जे सावंतवाडीमध्ये एक मोठं चांगलं गार्डन आहे किंवा जिल्ह्यामध्ये चांगली जी उद्यान आहेत त्या ठिकाणी तुम्ही येऊ नका, त्या ठिकाणी गर्दी करू नका. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे की मैदान, ग्राउंडवर मुलं क्रिकेट खेळतात, सकाळ संध्याकाळी क्रिकेट खेळतात किंवा इतर कबड्डी, व्हॉलीबॉल अशा प्रकारचे खेळ खेळतात. हा समूह संसर्गाने होऊ नये, समूह संसर्ग होऊ नये, कारण लोक एकत्र आले की एक असं होतं की समूह संसर्ग होतो, त्यामुळे ही लागण जास्त होऊ शकते. त्यासाठी या ठिकाणी हा निर्बंध घालण्यात आलाय असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं आपण पुढचा जो अपडेट आहे तो असा आहे, सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे दुकानं, बाजारपेठा आणि मॉल्स. इथं काय निर्बंध असतील, याची नियमावली काय आहे ती आपण पाहूयात. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, बाजारपेठा आणि मॉल्स या बंद राहणार आहेत. आता अत्यावश्यक सेवा असलेली दुकानं ही त्यांच्या परिसरामध्ये ग्राहकांच्या योग्य सामाजिक अंतर राखून सुरू राहतील. म्हणजे काय तर सोशल डिस्टन्सिंग, जे वेळोवेळी प्रशासन सांगताय की तुम्ही कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करा, मास्कचा वापर, हात वेळोवेळी धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग हे इथं पाहायला मिळतंय. जादा ग्राहक असतील तर काय करावं तर चिन्हांकित करून ग्राहकांना प्रतीक्षा कक्षात, ज्या ठिकाणी पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल अशा ठिकाणी बसवलं जाईल. म्हणजे काय तर सुरुवातीला आपण पाहिलेलं, जे लॉकडाऊन जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून रंगानं किंवा अनेक चौकोन आखायचे, हा सुरक्षित अंतरावर 2 फुटावर किंवा 3 फुटावर चौकोन आखायचे, जे आपण मागच्या वेळी पण अनुभवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते उपाययोजना करायचे. तशा पद्धतीनं हे संपूर्ण सुरू राहणार आहे. आणि भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानांचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचं लसीकरण करून घेण्यात यावं असंही सांगण्यात आलंय. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानांमध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचं, जसं की पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाईन पेमेंट असतील इत्यादींचं पालन करण्यात यावं. या आदेशाचं बंद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात येणार आहे. दुकान मालकांनी दुकानांमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षा उपायांचं पालन करणं महत्वाचं आहे. जसं की आपण मगाशीच म्हटलंय की ऑनलाईन पेमेंट असतील, काचेतून तुम्ही हा संवाद साधू शकता. ह्या संपूर्ण नियमांचं पालन करूनच ही जी दुकानं, बाजारपेठा आणि मॉल्स आहेत ती आपल्याला सुरू राहणार आहेत किंवा बंद राहणार आहेत. मॉल्स आणि दुकानं जी आहे इतर ती बंद राहणार आहेत, मात्र ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या मात्र सुरूच राहणार आहेत. सर नक्कीच जुईली, अत्यावश्यक सेवा आणि लोकांना कसं आहे की रोजचे व्यवहार जे आहेत ते बाजारामध्ये गेलं पाहिजे, पण ते जाताना जे काय आवश्यक असेल तरच बाहेर पडा असं प्रशासनाने सांगितलंय. आठवडा बाजार तर आजपासून बंदच करून टाकलेले आहेत, पण ज्यावेळी तुम्ही दुकानामध्ये जाल त्यावेळी दुकानामध्ये सुद्धा ते जे चौकोन आखून दिलेले आहेत त्यामध्येच उभे राहा, दुकानामध्ये गर्दी करू नका. एक ठराविक, नाहीतर कसं होईल की गर्दी झाली की शासन आणखी कडक उपाययोजना लागू करू शकतो. त्याच्यामुळे काय होईल की मग तो उद्रेक होतो आणि मग आपण सगळं ते आपण गेल्या वर्षी अनुभवलंय, सगळं आपलं गणित बिघडतं. मुळात कोणाला लॉकडाऊन नको आहे, पण हे लॉकडाऊन नको असलं तरी हे लॉकडाऊन करणं भाग काय, कारण त्याच्यामुळे समूह संसर्ग होतो आणि कोरोना समूह संसर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरतोय. आणि रोजची रुग्णांची आकडेवारी जर आपण बघितली तर ही गोष्ट खूप प्रकर्षानं पाळणं गरजेचं आहे. ज्या शासनाने जे काही निर्बंध दिलेत त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत राहतात, पण आपली जबाबदारी जर आपण स्वतः घेतली तर ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यातून टळू शकतात. पुढचा अगदी बरोबर आहे सर. आता आपण पाहूयात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यावर कसे निर्बंध आहेत ते आपण पाहणार आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल त्यासाठी ऑटो रिक्षा चालक आणि यामध्ये फक्त 2 प्रवासांना मुभा देण्यात आली आहे.
टॅक्सीमध्ये 4 चाकी वाहन चालक वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50% आणि बस आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील तितके प्रवासी कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करण्यास मात्र प्रवाशांना परवानगी असणार नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर नेहमीप्रमाणे गर्दी करून जर प्रवास करत असाल बसमधून किंवा इतर खासगी वाहनातून तर हे पूर्णपणे बंद राहणार आहे. पुढचा नियम पाहूया या संदर्भातला काय आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करणं नियमांचं महत्त्वाचं असेल. यामध्ये मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील आणि याचं जर उल्लंघन केला तर मात्र 500 रुपयांचा दंड तुम्हाला आकारला जाणार आहे. 4 चाकी टॅक्सीमध्ये जर एखाद्या प्रवाशानं मास्क वापरला नाही, नियमांचं उल्लंघन करणारा तो प्रवासी आणि चालक अशा प्रत्येकाला 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक वेळी प्रवास पूर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक राहणार आहे आणि या संदर्भातले जे सगळे नियम आहेत ते मात्र तसेच राहणार आहेत. आणि या वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक आणि इतर कर्मचारी वर्ग जो असेल किंवा जो नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल त्या सर्वांचं मात्र लसीकरण करण्यात येणार आहे आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोनाचा जो निगेटिव्ह रिपोर्ट असेल ते 15 दिवसांसाठी वैध केलं जाणार आहे आणि तो तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं राहणार आहे. आणि हा जो नियम आहे तो 10 एप्रिल 2021 पासूनच लागू होणार आहे आणि आजपासून नाहीये. आज तारीख आहे 6 तारीख. 10 तारखेपासून हे नियम तुम्हाला लागू होणार आहे. जर तुम्ही जे कोणी प्रवासी असतील जे कोणी टॅक्सी चालक मालक असतील तर त्यांनी हे नियम पालन करणं आवश्यक राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी बद्दल यांनी चालकाच्या प्लास्टिक सीटच्या माध्यमातून स्वतःचं विलगीकरण केल्यास त्यावरील नियमांमधून सूट असणार आहे आणि तपासणीमध्ये एखादा चालक किंवा कर्मचारी वर्ग हा RT-PCR प्रमाणपत्र अथवा लसीकरण न घेता काम करत असेल असं जर आढळलं तर मात्र तुम्हाला 1000चा दंड आकारला जाणार आहे. रेल्वेबाबतही महत्त्वाच्या काही सूचना आहेत, निर्बंध आहेत. ते म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाहीये. जो आपण बसमध्ये जो नियम आहे तो इथे सुद्धा आहे आणि तो इथे पण लागू आहे. तर सर्व प्रवाशांनी मास्कचा वापर करणं आवश्यक राहील आणि त्याची जी खात्री आहे ती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही इथे मास्क वापरलात नाही तर तुम्हाला 500 रुपयांचा दंड हा आकारला जाणार आहे. सर नक्कीच जुईली, हा आपल्या दर्शकांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. कारण बरेच आपल्याला प्रेक्षक आपले प्रश्न विचारतात की मुंबईवरून गावी येऊ शकतो का. लीना जेठे यांनी प्रश्न विचारला की मुंबईवरून गावी येऊ शकतो का, किंवा त्या संदर्भात आणखी पण प्रश्न आहेत की आम्ही गावी येऊ शकतो का असं विचारणा केली जाते. सध्या तरी सिंधुदुर्गामध्ये तुम्ही येऊ शकता. त्या प्रकारे त्याचे कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही आहेत. पण सध्या तरी सिंधुदुर्गातल्या कुठल्याही रेल्वे स्थानकावर तपासणी होत नाहीये. कुठल्याही रेल्वे स्थानकावर तपासणी होत नाहीये. त्यामुळे तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आता हे पुढचे निर्बंध काही लागू होईपर्यंत तुम्ही येऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. पण आम्ही तुम्हाला असा सल्ला देऊ की तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. कारण शासनानं प्रवास करायला बंदी घातलेली आहे. शासनाचे असं म्हणणं आहे की तुम्ही इथून तिथून गेल्यानंतर हा संसर्ग आहे तो पसरू शकतो. त्यामुळे तुम्ही तिथे आहात तिथेच राहा. सिंधुदुर्गातले सुद्धा जे काही त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अगदीच आवश्यक असेल तरच तुम्ही मुवमेंट करा, तरच तुम्ही जा तिथे. नाहीतर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच तुम्ही राहणं हे उचित आहे. आणि हे जे नियम आहेत काही गेल्या वर्षी रेल्वे सेवा बंद झाली होती, बस सेवा बंद झाली होती. आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की आज कर्नाटकच्या बसेस बंद आहेत. आज बेळगावच्या सीमेपर्यंत सिंधुदुर्गातली बस सेवा सुरू आहे. किंवा तिथून सुद्धा कर्नाटकमधून सुद्धा जे कोकणात येणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सिंधुदुर्गाच्या सीमेपर्यंतच आणले जात आहेत प्रवासी. म्हणजे कर्नाटक सरकारने ते पूर्ण बंदीच घातलेली आहे इंटरस्टेट वाहतुकीसाठी. बस सेवा तिथली बंद आहे. कदाचित आपल्या जवळचं जे राज्य आहे गोवा राज्य आहे तिथे सुद्धा उद्या कदाचित ही वेळ येऊ शकते. गोव्याची वाहतूक बंद होऊ शकते. सध्या खारेपाटणला आपल्या जिल्ह्याचं जे प्रवेशद्वार आहे खारेपाटणला चेकिंग सुरू आहे, आरोग्य तपासणी सुरू आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तुमच्याकडे RT-PCR टेस्टचे 72 तासांपूर्वीची RT-PCR टेस्ट असणं आवश्यक केलं होतं. त्याप्रमाणे तिथे एक चेकिंग सुरू आहे. पण जर कोणाला यायचं असेल तर अजून तरी रेल्वे सुरू आहे, बसेस अजून तरी खासगी बसेस वगैरे सुरू आहेत, बसेस सुरू आहेत. पण बसेसमध्ये सुद्धा उभं राहून प्रवास करायला बंदी घातलेली आहे प्रशासनानं. आणि हे सगळेच नियम त्याच्यामध्ये वाहतुकी संदर्भात आहे. त्याच्यामध्ये 10 तारीखपासून त्याचे निर्बंध लागू होणार आहेत. तेव्हा अगदीच गरज असेल तरच प्रवास करा, तरच मुंबईहून सिंधुदुर्गात, पुण्याहून सिंधुदुर्गात किंवा सिंधुदुर्गातून मुंबई पुण्याला तुम्ही प्रवास करा. काही दिवस ही काळजी आपण घेतली तर त्याचे पुढे चांगले परिणाम आपल्याला दिसू शकतात. अगदी अगदी. मी पुन्हा एकदा हा नियम सांगते नेमका काय आहे तो. कारण 4 चाकी टॅक्सी आणि प्रवाशांनी जर तुम्ही करत असाल किंवा बसमधून जर प्रवास करत असाल तर त्या चालक आणि मालकाला तिथं असणाऱ्यांना निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. तसंच RT-PCR टेस्ट करणं आवश्यक असणार आहे. जर तसं झालं नाही तर तुम्ही मात्र शिक्षेस पात्र ठरणार आहात. जर तुम्ही मास्क वापरलात नाही तर मात्र तुम्हाला 500 रुपयांचा दंड बसणार आहे. आणि जर तुमच्याकडे RT-PCR टेस्ट नसेल आणि ते प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल ते फक्त 15 दिवसांसाठीच वैध ठरवण्यात येणार आहे. आणि जर ते तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्हाला 1000चा दंड आकारला जाणार आहे. हे संपूर्ण महत्वाचा जो नियम आहे तो प्रवास वाहतुकी संदर्भात आहे. आता आपण वळूया पुढच्या नियमाकडे. हा आहे कार्यालयीन संदर्भातला. या आता कार्यालयांसाठी काय नेमकी नियमावली आहे ती आपण पाहूयात. पुढील कार्यकाळात वगळता, कार्यालय वगळता सर्व खासगी जी कार्यालये आहेत ती बंद राहणार आहेत. आता कुठली सुरू राहणार आहेत ती आपण पाहूयात. सहकारी, सार्वजनिक, खासगी बँका, BSc, NCC, विद्युत पुरवठा संबंधित कार्यालय, टेलिकॉम सेवा पुरवठादार, विमा आणि मेडिक्लेम कार्यालय, औषध निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालय यांना मात्र उत्पादनाच्या वितरणाची संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. आणि आवश्यक असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यकतेनुसार एखाद्या कार्यालयात सूट दे. त्यानंतर सर्व शासकीय जी कार्यालये आहेत त्यांना 50% क्षमतेनुसार सुरू राहतील. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबत कामकाज करणं आवश्यक असलेल्या कार्यालयांसाठीच त्यांच्या विभाग प्रमुख त्यांच्या निर्णयानुसार 100% उपस्थिती अनिवार्य राहील. विद्युत असेल, पाणी, बँक व्यवहार, इतर आर्थिक सेवेशी संबंधित शासकीय कार्यालय, शासकीय महामंडळ पूर्ण क्षमतेनं कार्यरत राहतील. शासकीय कार्यालय अथवा शासकीय महामंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांची बैठक ऑनलाईन घेण्यात यावी. कोणत्याही शासकीय कार्यालय अथवा शासकीय महामंडळ यांच्या अभ्यासगतांना प्रवेश बंद राहणार आहे. यासाठी ऑनलाईन सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी. शासकीय कार्यालयाबाबत अपवादात्मक परिस्थितीत या शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख यांच्या परवानगीनं 48 तासाच्या आतील निगेटिव्ह RT-PCR प्रमाणपत्र असल्यास तसंच पास देऊन प्रवेश देता येईल. आणि भारत सरकारकडील निर्देशानुसार खासगी आणि सरकारी कार्यालयातील सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घेणं आवश्यक राहणार आहे. ही आहे संपूर्ण कार्यालयांसंदर्भातली नियमावली. सर, कार्यालयात म्हणजे शासनाने आदेशच दिलेत की खासगी कार्यालय पूर्णतः बंद करावी. तुम्ही हवं तर वर्क फ्रॉम होम करू शकता, जे मागच्या वेळी सर्वांनी केलेलं होतं. त्याचबरोबर जी काही अत्यावश्यक ज्या कार्यालय जी आहेत, म्हणजे वीज कार्यालय असेल, पाणी कार्यालय असेल, दूरसंचार कार्यालय असतील, तर अशी कार्यालय ही सुरू राहतील. पण त्यामध्ये सुद्धा 50% उपस्थिती. सध्या आपल्या सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे. कोर्टामध्ये 3.5 तासांचा त्यांनी हे ठेवलेला आहे, स्पॅन ठेवलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये आता डायरेक्ट केसेस सुद्धा आता घेत नाहीये. कोर्टामध्ये ती काळजी घेण्यास सुरुवात झालेली आहे. 2 शिफ्टमध्ये त्यांचं काम, कोर्टचं कार्यालयीन कामकाज सुरू झालेलं आहे. म्हणजे हे सगळं होतंय कशासाठी की समूह संसर्ग पसरू नये, समूह संसर्ग होऊ नये, यासाठी या सगळ्या उपाययोजना शासनानं सुरू केलेल्या आहेत. आणि त्या खूप गरजेच्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. आणि त्या दृष्टीने कार्यालयामध्ये कोणती परिस्थिती आहे, कार्यालयामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या जुईलेने तुम्हाला सांगितलेल्या आहे.
आता जसं सरकारनं म्हटलंय की मिशन बिगिन अगेन आपलं सुरू होतं ह्या काही दिवसात, पण आता याला नवीन नाव देण्यात येत आहे, ते म्हणजे मिशन ब्रेक द चेन. आणि ह्याच्याच वरून ही संपूर्ण नियमावली काढण्यात आली आहे. हे संपूर्ण निर्बंध हे आपल्याच सुरक्षतेसाठी लावण्यात आले आहेत. आता आपण पुढचं बघूया, ती म्हणजे मनोरंजन आणि करमणूक. खासगी वाहतूक एक मुद्दा राहिला मध्ये, खासगी वाहतूक व्यवस्था त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. ती अशी आहे, आधी आपण हा मुद्दा घेऊया खासगी वाहतूक व्यवस्थेचा. तर खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी कशा पद्धतीचे नियम आहेत ते आपण पाहूयात. खासगी वाहनं तसंच खासगी बस सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये सुरू राहतील. आणि अत्यावश्यक सेवा अथवा निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी 7 पर्यंत सुरू राहतील. खासगी बस यांनी पुढील निर्देशांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. ते निर्बंध काय ते आपण पाहणार आहोत. खासगी बस मधून बसण्याच्या क्षमतेचे इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. सिटिंग कॅपॅसिटी असतील तेवढेच. जसा जो महत्वाचा वरचा जो मुद्दा होता बस सेवेसाठी आणि तो तेवढा तसाच मुद्दा असेल. त्याचबरोबर उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास करण्यास परवानगी असणार नाहीये. आणि भारत सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार सर्व खासगी वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल त्यांच्यासाठी लसीकरण करणं आवश्यक राहणार आहे. आणि मग अशी जो आपण वरचा जो नियम पाहिला होता जो जे बस सेवेसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी तोच नियम आहे. आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत ज्यांच्याकडे कोरोनाचं निगेटिव्ह प्रमाणपत्र 15 दिवसांसाठीच वैध ठरवण्यात आलं आहे आणि ते जवळ असणं बाळगणं गरजेचं राहणार आहे. आणि हा जो नियम आहे तो मात्र 10 एप्रिल 2021 पासूनच लागू होणार आहे. सर नक्कीच, म्हणजे मगाशी आपण जसं बोललो वाहतूक व्यवस्थेबाबत, मगाशी होतं ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत होतं आणि आताचा हा नियम आहे तो खासगी वाहतूक व्यवस्थेबाबत आहे. पुन्हा आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की जर अत्यंत गरजेचं असेल तरच प्रवास करा, नाहीतर प्रवास करू नका. आणि त्या प्रवासाची सुद्धा एक कालमर्यादा शासनानं ठरवून दिलेली आहे की 8 ते 7 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार, आणि शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत तर लॉकडाऊन सारखंच परिस्थिती निर्माण आहे. तुम्ही बाहेर पडू नका. दिवसाची संचारबंदी आहे आणि रात्रीची सुद्धा लॉकडाऊनची परिस्थिती. अशा प्रकारे सरकारने निर्बंध घातलेले आहेत. सिटिंग कॅपॅसिटी असतील तेवढ्याच सिटिंग कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही प्रवास करणं खूप गरजेचं आहे. स्टँडिंग अलाउड नाही आहे. खासगी असू दे किंवा सार्वजनिक वाहतूक असू दे, तिकडे उभ्याने प्रवास तुम्हाला करता येणार नाहीये. आणि हा प्रवास करताना दर्शक हो नेहमी काळजी बाळगा की तुम्ही मास्क लावलेला आहे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलेलं आहे आणि गाडी तुमच्या सोबत सॅनिटायझरची बाटली ठेवा. तुम्ही प्रवास करताना प्रवासातून तुम्ही गाडीतून उतरलात किंवा गाडीत बसल्यानंतर दोन्ही वेळेला तुमचे हात सॅनिटाईज करा, हात वारंवार साबणाने धुवा. हे आपण तुम्हाला सांगतोय, तशी तुम्ही काळजी घ्या. सर काही प्रश्न येतात आपल्याला, आपण ते पण घेऊया. शिवाजी तावडे विचारतायत, पहिले वॅक्सिन घेतले आहे त्यांनी सुद्धा RT-PCR टेस्ट करायची का? हा, जेव्हा आता अर्थात हा मेडिकलशी संबंधित प्रश्न आहे. वॅक्सिनचं तुमचं जर कालावधी पूर्ण झालेला असेल, तर समजा तुम्ही आता वॅक्सिन घेतलंय आणि त्याच्यानंतर 2 वेळा परत तो डोस घ्यावा लागतो. आणि अशा वेळी मधल्या काळामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्याला मिळालेली आहेत की लस घेतली आहे पण तरी सुद्धा कोरोना झालेला आहे. पण फॉर बेटर साईड तुम्ही RT-PCR टेस्ट करणं आवश्यक आहे. कारण काही जण असे असतील त्यांनी टेस्ट केलेली आहे, जसं ह्यांनी प्रश्न विचारला, टेस्ट केली आणि तुम्हाला आता निघायचंय, गावी निघायचंय, पण आपल्या शासनाने कंपल्सरी केलंय की तुम्हाला टेस्ट आवश्यक आहे. तर या गोष्टी सुद्धा RT-PCR टेस्ट जर तुम्ही त्या ठिकाणी त्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधलात आणि त्यांना जर याची कल्पना दिलीत की मी माझी वॅक्सिन घेतलेलं आहे पण मला गावी जाण्यासाठी RT-PCR टेस्टची मला आवश्यकता आहे,
तर त्यांच्याकडे तुम्ही जर कन्फर्म केलं की मला तुम्ही आरटीपीसीआर मी आता गरजेचं आहे का, तर यावर ते चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील की तुम्हाला नक्कीच. आरटीपीसीआर टेस्ट देणं आवश्यक आहे की नाही ते. बरोबर. पुढचा जो नियम आहे तो मनोरंजन आणि करमणूक विषयक आहे. बरोबर. इथे काय निर्बंध लागू केले ते आपण पाहणार आहोत, काय बंद आहे आणि काय चालू आहे, कारण हा अत्यंत महत्वाचा आहे आणि इथेच जास्त गर्दी होते हे आपल्याला पाहायला मिळत आहे. सिनेमा हॉल बंद राहणार आहेत, नाट्यगृह, प्रेक्षागृह बंद राहणार आहेत, मनोरंजन पार्क, ऑर्केस्ट्रा, व्हिडिओ गेम्स पार्लर बंद राहतील, वॉटर पार्क बंद राहणार, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुलं बंद राहणार आहेत. त्यानुसार भारत सरकारकडील निर्देशानुसार वरील आस्थापनांशी निगडीत व्यक्ती, कामगार वर्ग या सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक आहे, जेणेकरून संसर्गाची भीती न बाळगता शासन कार्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेणं सोयीस्कर होईल. त्यानंतर चित्रपट मालिका, जाहिराती, कामगार वर्ग, कलाकार या सर्वांना 15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक राहील. हाही नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यात, तो असा आहे, कलाकार आणि संबंधित कामगार यांच्यासाठी क्वारंटाईन बाबत तयार करण्यात आलेले सदर क्वारंटाईन बबल तयार करण्यात आले आहेत आणि सदर क्वारंटाईन बबल मध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर केल्यानंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी आणि शर्तीनुसार हे संपूर्ण परवानगी देण्यात येईल. नक्कीच जुईले सार्वजनिक हे आपलं मनोरंजन क्षेत्रामध्ये खूप महत्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे शासनाने की सिनेमा हॉल्स तर बंदच करण्यात आलेले आहेत. नाटक, सिनेमा हॉल बंद राहतील, नाट्यगृह आणि प्रेक्षागृह देखील बंद राहतील. कारण अशा ठिकाणी जर आपण एकत्र आलो तर त्यामुळे समूह संसर्ग होऊ शकतो कोविडचा. तर ते एक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या काळामध्ये जसं की आपण गेल्या वर्षी सुद्धा ते अनुभवलं की ऑर्केस्ट्रा, व्हिडिओ गेम्स, पार्लर ही सगळी बंद राहतील. वॉटर पार्क म्हणजे ज्या ठिकाणी लोक एकत्र येऊ शकतात त्या ठिकाणचे ती सर्व ठिकाणं त्यावर आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी जाणं तुम्ही टाळा. ऍक्च्युली त्याच्यावर निर्बंध घालण्यातच आलेले आहेत, त्याच्यामुळे तिथे जाण्याचा काही प्रश्न येत नाही. पण काही संस्था असतात, काही तर अशा काळात गावामध्ये वगैरे नाटकं वगैरे आयोजित करण्याचे प्रकार आपल्याकडे घडतात. काही सणाच्या निमित्तानं काही कुठल्या काही प्रसंग असतील तर त्या निमित्तानं नाटकं बसवलेली असतात. आता पुढे आपल्याकडे रामनवमीचा उत्सव आहे, हनुमान जयंतीचा उत्सव आहे, तर त्या निमित्तानं काही ठिकाणी रिहर्सल सुद्धा सुरू असतील, नाटकांचे रिहर्सल सुरू असतील. तर हे करताना बाबांनो सांभाळून काय ते करा, कारण शासनानं निर्बंध घातले. माहिती आहे की प्रत्येक काही जणांचा विरस होऊ शकतो की इतकी आपण मेहनत करून नाटक बसवतो, एखादा कार्यक्रम बसवतो, एखादा ऑर्केस्ट्रा बसवतो आणि शासनाच्या गेल्या वर्षी तर साप वाट लागली होती, कारण हे काय करता आलं नव्हतं. यंदा सुद्धा जर आता नेमके त्याच काळात हे आलं, गेल्या वर्षी दशावतारी कलाकारांचे खूप हाल झाले होते, त्यांना नाटकं करता येत नव्हती. पण हे जे शासन जे काय तुम्हाला सांगतंय ते तुमच्या भल्यासाठी सांगतंय. आणि हे जे मनोरंजन क्षेत्रातले जे काही तुम्ही कार्यक्रम करण्याचं योजलंय, जे उपक्रम राबवण्याचं योजलंय, त्या बाबतीत शासनाने जे काही नियम आहेत, निर्बंध आहेत ते पाळा आणि मगच काय तो तुम्ही निर्णय घ्या ते सादर करायचं. कारण तिथे गर्दी होणार आहे आणि गर्दी झाली की ऑटोमॅटिक तो कोरोना फैलावणार आहे आणि त्याचे पेशंट्स वाढणार आहे. आणि पेशंट्स वाढले की एक लक्षात घ्या, हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. पेशंट्स वाढले की शासन अधिक कडक निर्बंध लागणार आहे, ते आपल्याला परवडणार नाहीये. आणि हाच नेमका इशारा मुख्यमंत्र्यांनीही दिलाय. ते म्हणाले एकतर लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध, त्यानुसार त्यांनी संपूर्ण प्रत्येकाला विचारून त्याची माहिती घेऊन अनेक बैठका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. हा सुवर्ण मध्य काढण्यात आलाय तो कडक निर्बंधाचा. आणि त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊन ह्याचा जो त्यांनी उल्लेख केलाय तो विकेंड लॉकडाऊन, कारण सुट्टीच्या दिवसात म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार ह्याच कालावधीत लोक बाहेर पडतात. म्हणजे आता मनोरंजन आणि ही जी सगळी क्षेत्र आहेत ती शक्यतो प्रत्येक जण रविवारचाच एक कालावधी पकडतो आणि तिथे फिरायला जातो. त्यामुळेच हे जो विकेंड लॉकडाऊन आहे तो करण्यात आलाय. आता आपण पुढच्या नियमांकडे वळूया. रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल विषयक काय निर्बंध लागले आहेत ते आपण पाहूयात.
हॉटेलच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. ते कुठल्या कालावधीपर्यंत ते पाहूयात. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेपर्यंत पार्सल सुविधा, घरपोच सेवा, टेक अवे सुविधा सुरू राहतील. शनिवार आणि रविवार या दिवशी फक्त घरपोच पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आणि कोणत्याही नागरिकास या वेळेत सेवा घेण्यासाठी कोणते रेस्टॉरंट बार या ठिकाणी जाता येणार नाही आहे. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रवाशांसाठी फक्त हॉटेलमधील रेस्टॉरंट आणि बार सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील प्रवाशांसाठी या सेवेचा लाभ बिलकुल मिळणार नाहीये आणि देता येणार नाहीये. बाहेरील प्रवाशांसाठी वर नमूद केलेले रेस्टॉरंट आणि बारसाठीही प्रतिबंधाचं पालन केलं जाईल. आणि भारत सरकारकडील निर्देशानुसार, त्यांनी आलेल्या निर्देशांनुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचं लवकरात लवकर लसीकरण करणं गरजेचं राहील. आणि लसीकरण झालं नसल्यास सर्वांनी 15 दिवसांसाठी वैध असलेलं कोरोनाचं निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक राहील. आणि हा जो नियम आहे तो 10 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. RT-PCR टेस्ट प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलं नाही अशा कामगार वर्गानं घरपोच सेवा दिल्यास त्याला 10 एप्रिल 2021 पासून सदर नियमाचा भंग केल्याबद्दल 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आणि संबंधित आस्थापनाकडून रक्कम 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा नियम आहे. मी पुन्हा एकदा सांगते, जर ही जी कामगार वर्ग असतील, म्हणजे जे पार्सल सुविधा देणार असतील, ह्या कामगार वर्गानं जर तुमचं लसीकरण पूर्ण केलं नसेल आणि लसीकरण झालं नसल्यास त्यांना सर्वांनी 15 दिवसांसाठी वैध असलेलं कोरोनाचं निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक राहील. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. RT-PCR टेस्ट प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलं नाही अशा कामगार वर्गानं घरपोच सेवा दिल्यास 10 एप्रिल 2021 पासून नियमांचा भंग केल्याबद्दल 1,000 रुपये दंड आणि संबंधित आस्थापनाकडून 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. आणि भारत सरकारकडील निर्देशानुसार आस्थापनांमध्ये काम करणारी व्यक्ती, कामगार वर्ग या सर्वांचं लसीकरण पूर्ण करणं आवश्यक राहणार आहे. जेणेकरून संसर्गाची भीती न बाळगता आपल्याला शासनास रेस्टॉरंट आणि बार सुरू करणं याबाबत निर्णय घेणं सोपस्कर राहील. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. सर, नक्कीच रेस्टॉरंट आणि बार म्हणजे लोकांच्या खूप जिव्हाळ्याचे विषय आहेत, कारण या काळामध्ये हे ओपन राहणार आहेत की नाही राहणार आहेत. पण पुन्हा तेच, जसं गेल्या वर्षी आपण बघितलं की रेस्टॉरंट आणि बार हे बंद होते, तसेच काहीसे निर्बंध यावेळी सुद्धा घालण्यात आलेले आहेत की हॉटेलच्या आवारामध्ये असलेलं रेस्टॉरंट बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 वेळेपर्यंत पार्सल सुविधा, त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे. सोमवारी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तुम्ही पार्सल सुविधाचा हे करू शकता, लाभ घेऊ शकता, घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकता. शनिवार रविवारी या दिवशी फक्त घरपोच पार्सल सुविधा तुम्हाला दिली जाईल. त्यावेळी तुम्हाला रेस्टॉरंट वगैरे मध्ये काही हे गोष्टी मिळणार नाहीये. आणि हे जर तुम्ही पाळलं नाही तर तुम्हाला दंडाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या गोष्टी सुद्धा आपण सगळ्यात जास्त काळजी घ्यायची ती शनिवार रविवारी घ्यायची. कारण शनिवार रविवारी जसं लॉकडाऊन गेल्या वर्षी आपण अनुभवलं त्याप्रमाणेच लॉकडाऊन आपण हे अनुभवू शकतो या शनिवार रविवारच्या. आणि हे जर पाळलं नाही तर मगाशी जसं म्हटलं की पेशंट्स वाढतील आणि मग पूर्ण लॉकडाऊन होईल, जे आपल्याला कोणाला नको आहे. कारण त्याने खूप काय होतं ते आपण गेल्या वर्षी आपण अनुभवलेलं आहे. जुईली, सरकारनं काय म्हटलंय हे सगळे नियम देताना, जर तुम्ही ह्या नियमांचं पालन केलात, जर पेशंट्स कमी झाले तर मात्र ही पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेणं सोयीस्कर राहील. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही नियमांचं पालन केलं तर पुन्हा एकदा सगळं सुरळीत सुरू करण्याबाबत पुन्हा निर्णय घेतले जातील, जे आपल्या प्रत्येकाचा सोयीस्कर ठरेल. म्हणूनच आम्ही सांगतोय की नियमांचं कडक पालन करा. जर तुम्ही हे नियमांचं पालन केलं नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊनही लागू शकतो. हे प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. पुढचा नियम बघूया काय आहे. जो अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो आहे धार्मिक आणि प्रार्थना स्थळांबाबत.
ही काय आहे आणि त्याच्याबद्दल काय निर्बंध आहेत ते पाहूया आपण. सर्व धर्मीय धार्मिक प्रार्थनास्थळ बंद राहणार आहेत. जो गेल्या वेळी जो नियम होता तोच इथे पाहायला मिळतोय. सर्व धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपरिक आणि धार्मिक सेवा करता येतील, परंतु त्यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांना प्रवेश असणार नाहीये. भारत सरकारकडील निर्देशानुसार धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचंही लसीकरण करणं आवश्यक राहणार आहे. त्यामुळेच काय होईल की संसर्गाची भीती न बाळगता शासन धार्मिक आणि प्रार्थना स्थळ सुरू करण्याबाबत निर्णय घेणं सोयीस्कर राहील. जो आपण मगाशी जो इतरांसाठी जो नियम आहे तोच इथं पाहायला मिळतो. नक्कीच. जुईले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सुद्धा जाहीर केले की राज्यातली देवळं जी आहेत ती बंद राहणार आहेत, धार्मिक स्थळं जी आहेत ती बंद राहणार आहेत. त्यामुळे कारण कसं होतं, पुन्हा एकदा तोच विषय येतो, देवळामध्ये जातो, उत्सव असतात, सध्या उत्सवांचा काळ आहे, तर उत्सव असतात आणि मग तो त्याच्यातून मग संसर्ग होतो आणि मग कोरोनाचा फैलाव होतो त्याच्यातून. तर देवळं आणि प्रार्थना स्थळ या काळामध्ये ही बंद राहणार आहे. हो, आता अतिशय महत्वाचा म्हणजे महिलांसाठीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे ब्युटी पार्लरचा आणि त्याचबरोबर केशकर्तनालय, दुकानं, सलून, स्पा ही ह्याबद्दल काय नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. तर दुकानं, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. भारत सरकारकडील निर्देशानुसार सर्व केशकर्तनालय, दुकानं, स्पा, सलून, ब्युटी पार्लर मधील सर्व कामगार वर्ग यांचं लसीकरण करणं आवश्यक राहणार आहे. आणि जो मगाचा नियम आहे, जर इथे नियमांचं पालन केलं तर मात्र सुरू करण्याबाबत पुन्हा विचार केला जाईल. हे आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे. काय आपण पुढच्या नियमाकडे वळूया. तो म्हणजे वृत्तपत्र संबंधीचा, जो प्रत्येकाची सुरुवात जी होते ती खरं तर न्यूजपेपर वाचून होते किंवा न्यूज चॅनल बघून होते. या संबंधाची काय आहे नियमावली ती आपण पाहणार आहोत. तर सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहणार आहेत. वृत्तपत्रांची घरपोच सेवा ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 8 यावेळी करता येईल. आणि जो नियम आहे, जो म्हणजे लसीकरणातला जो नियम आहे तो मात्र सर्व वृत्तपत्रामध्ये कामगार वर्ग जो आहे त्यांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. वृत्तपत्रांची घरपोच सेवा देणाऱ्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची 15 दिवसांसाठी वैध असलेली कोरोनाची निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक राहील. आणि हा जो नियम आहे तो पण 10 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. जसं आपण पाहिलं, ब्युटी पार्लर, स्पा, केशकर्तनालय, सलून वगैरे आणि वृत्तपत्र तोच नियम आहे. पुढे आपण वळूया, तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयांमध्ये जे जातात विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे शाळा आणि महाविद्यालय. इथे मात्र जर पाहायला गेलं तर शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार आहेत. पण यातून फक्त जी 10वी आणि 12वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र सूट असेल. परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणं किंवा 48 तासांपर्यंत वैध असलेले कोरोनाचे RT-PCR टेस्ट प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक राहील. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परीक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणताही त्रास होऊ न देता स्थानिक आपत्ती प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन परीक्षा देता येईल. सर्व प्रकारचे खासगी कोचिंग क्लासेस मात्र बंद राहणार आहेत. आणि या नियमातील म्हणजे आस्थापनामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचं लसीकरण करणं महत्त्वाचं असेल आणि त्यानुसारच सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस हे सुरू करण्याबाबत पुन्हा निर्णय घेतला जाईल. जसं आपण पाहिलं तर जी राज्य शासनानं नियमावली दिली आहे तीच सिंधुदुर्गासाठी आहे आणि शाळा, महाविद्यालय मात्र बंद राहणार आहेत. तुमच्या ऑनलाईन जे लेक्चर असतील ते मात्र सुरू राहणार आहेत. पण तुम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येऊ शकत नाही. यातून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मात्र सूट देण्यात आली आहे. त्यांच्या मात्र परीक्षा या ऑफलाईनच असतील. आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या परीक्षा आहेत त्या ते परीक्षा ज्या होणार आहेत ते त्यावेळी जे सुपरवायझर्स वगैरे असतात तर त्यांनी लसीकरण करून घेणं किंवा आपल्या RT-PCR टेस्ट करून घेणं हे खूप महत्त्वाचं. ही काळजी प्रत्येक त्यावेळी त्या शिक्षण संस्थांना हे गोष्टी शासनाने त्यांना नोटीस केलेल्या आहेत त्यांना, आणि त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या परीक्षा होणाऱ्या 10वी 12वी त्यांच्यासाठी गोष्ट आहे.
जर आपण पाहिलं तर तुम्हाला एकतर निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक असेल. जर तुम्ही लसीकरण तुमचं जर झालं नसेल तर तुमच्याकडे ही निगेटिव्ह प्रमाणपत्र तुम्हाला ठेवावंच लागणार प्रत्येक क्षेत्रासाठी आतापर्यंतच्या ज्या आपण पाहिल्यात त्याबद्दलच्या. पुढची जी महत्वाची नियमावली ती आहे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अतिशय महत्वाची, जिकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलंय ती आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी असणार नाहीये. कारण इथूनच कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आपल्याला आतापर्यंत आढळून आलाय. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रस्थापित असेल त्या ठिकाणी राजकीय सभा मेळावे घेण्यास खालील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून म्हणजे त्या नियमांचं पालन करूनच म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी देण्यात येईल. आणि भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित राजकीय मेळावे असतील, सभा असतील यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृह बैठक क्षमतेच्या 50% अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50% अधीन राहून सर्व कोरोनाच्या नियमांचं पालन करून या अटींवर परवानगी देण्यात येईल. त्यानंतर संबंधित सर्वांनी देण्यात आलेल्या राजकीय सभा मेळावे संबंधित क्षेत्राचे अधिकारी यांच्या मार्फत योग्य नियमांचं पालन केलं जात असल्याची खात्रीही केली जाणार आहे. आणि या ठिकाणी शिष्टाचाराचं उल्लंघन झालेले संबंधित ठिकाणांचे जे जागा मालक असतील अतिशय महत्वाची बाब आहे ते यासाठी जबाबदार राहणार आहेत. आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार दंडास ते पात्र राहणार आहे. आणि गंभीर प्रकारचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी कोरोना संसर्ग संपेपर्यंत मात्र ते बंद राहणार आहे. खूप महत्वाचा नियम आहे की सार्वजनिक म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी हे कार्यक्रम वगैरे घेणार आहात ते कार्यक्रम ते ज्यांची जी जागा असेल ते खूप अडचणीत येणार आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या, कोणाला कार्यक्रम करायला देऊ नका. जुईली बरोबर, अगदी. एखाद्या उमेदवाराच्या जर 2 पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये या बाबींचं उल्लंघन झाल्यास पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाहीये. अतिशय महत्वाचा हा जो नियम आहे मी पुन्हा एकदा सांगते. एखाद्या उमेदवाराच्या 2 पेक्षा जास्त राजकीय सभा मेळाव्यामध्ये या सगळ्या बाबींचं जर म्हणजे नियमांचं जर उल्लंघन झालं तर मात्र त्या उमेदवाराच्या राजकीय सभा मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाहीये. आणि कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका असतील, कोपरा सभा असतील या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं तुम्हाला बंधनकारकच असेल. या सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांसाठी समान असतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत याविषयी दक्षता घेणं. आणि आता महत्वाचं म्हणजे आपल्याकडे काही प्रेक्षक आहेत, वैशू वाडेकर, वारकणकर, ते म्हणतात की लग्न समारंभाला काय नियम आहेत किंवा मगाशी कोणीतरी सांगलं माझं लग्न आहे काय करू मी काय करू. तर त्यांच्यासाठी हे पुढचं जे आता जुईली सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. अगदी म्हणजे मगासपासून हे प्रश्न येत आहेत की लग्न समारंभाचं काय करायचं आणि त्याची नियमावली काय आहे. मी आता तुम्हाला तेच सांगणार आहे. आपण त्याच मुद्द्याकडे येणार आहोत आता. लग्न समारंभामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. आणि लग्न समारंभामध्ये येणाऱ्या सर्वांसाठी सेवा देणारे जे कामगार वर्ग असतील त्यांचं लसीकरण करणं मात्र बंधनकारक असेल. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही, जो मगाचा नियम इतरांसाठी आहे तोच इथे आहे की कोरोनाचं निगेटिव्ह RT-PCR टेस्ट प्रमाणपत्र सोबत बाळगणं बंधनकारक राहील. निगेटिव्ह RT-PCR टेस्ट प्रमाणपत्र आणि लसीकरण केलं नाही तर अशी सेवा देणारी व्यक्ती जर आढळली तर त्याला मात्र 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल. आणि त्या आस्थापनाचा जो मालक असेल त्याला मात्र 10,000चा दंड आकारण्यात येणार आहे. म्हणजे अतिशय महत्वाचा नियम. जर कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झालं म्हणजे जर तुमच्याकडे लसीकरण केलेलं नसेल, तुमचं त्याचं जर सर्टिफिकेट नसेल आणि RT-PCR निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर मात्र त्या संबंधित व्यक्तीस 1000चा दंड आणि त्या मालकास 10,000चा दंड आकारण्यात येणार आहे. आणि लग्न समारंभ संबंधित आयोजित केले जात असतील हॉलच्या परिसरामध्ये आणि त्याचं जर पुन्हा उल्लंघन झाल्यास हा परिसरच सील केला जाणार आहे. तसंच या ठिकाणी दिलेल्या परवानग्या कोविडच्या अधिसूचना संपेपर्यंत रद्द केल्या जाणार आहेत. म्हणजे जुईली लग्न जसं आपल्या दर्शकांचा प्रश्न आहे की लग्न करायचं की नाही, लग्न करायला काय हरकत नाहीये, पण हे कोविडचे जे नियम आहे ते पाळून तुम्हाला ते केलं पाहिजे. तिथे तुम्ही
लग्न 50 जणांचं जर ते परमिशन आहे, 50 जणच दोन्ही पक्षाकडून किंवा तिथे जे संपूर्ण. कामगार वगैरे जे असतील ती सगळी टोटल 50 जण एवढंच निर्बंध घालण्यात आलेले आहेत. बरं, तिथे जे कामगार असतील किंवा जी माणसं असतील त्यांचं हो. लसीकरण केलेलं आवश्यक आहे. त्यांची RT-PCR टेस्ट केलेली 3 दिवसापूर्वी RT-PCR टेस्ट केलेली असणं, त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यामुळे लग्न करणं तसं थोडं कठीण होत चाललंय या कोरोना काळात. कारण पण नाईलाज आहे, लग्न करू शकता पण हे सगळे निर्बंध पाळून तुम्ही करू शकता. जर तुम्ही नियम पाळत असाल तर शासनाची तुमच्या लग्नास काहीही हरकत नाहीये, ते तुम्ही नक्कीच करू शकता. आणि पुढचा अतिशय महत्वाचा नियम आहे आणि तो म्हणजे अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 20 लोकांनाच इथं परवानगी देण्यात आली आहे. आणि अंत्यविधीच्या ठिकाणी असणाऱ्या कामगार म्हणजे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना मात्र लसीकरण करणं आवश्यक राहणार आहे. आणि ह्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाचं निगेटिव्ह RT-PCR टेस्ट आहे ती मात्र जवळ बाळगणं आवश्यक राहणार आहे. हे अतिशय महत्वाचा नियम आहे. म्हणजे लग्नासाठी 50 जणांची उपस्थिती जास्तीत जास्त आणि अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. आणि इथेही मात्र जसं आपण मगाशी बघितलं, जर पुन्हा नियमांचं उल्लंघन झालं तर मात्र तो परिसरच संपूर्ण सील केला जाणार आहे. तेव्हा मात्र इथं खबरदारी घेणं फार आवश्यक राहणार आहे. आता आपण पुढच्या नियमाकडे वळूया. तो निर्बंध आहे तो म्हणजे रस्त्यावरील खाद्य विक्रेते म्हणजे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत त्यांच्या संबंधी काय घेण्यात आला असेल तर तो आपण पाहूया. तारीख मला पुढची भेटली. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देऊ नये. म्हणजे फक्त पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सर्व दिवशी सुरू ठेवाव्यात. आणि ग्राहकांना काउंटर पासून म्हणजे सोशल डिस्टन्स जे आहे ते राखावं लागणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर साथरोग संपूर्ण संपेपर्यंत बंद ठेवण्याची कार्यवाही त्यांच्यावर करण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांच्या भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करून घ्यावं. लसीकरण होत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला RT-PCR चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावंच लागणार आहे आणि त्याची मुदत मात्र 15 दिवसांची असेल. आणि हा जो नियम आहे तो पण 10 एप्रिल 2021 पासूनच लागू होणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा CCTV द्वारे लक्ष ठेवावं असंही सांगण्यात आलंय. जे विक्रेते आणि ग्राहक या नियमांचं उल्लंघन करतील त्यांना मात्र दंड आकारला जाणार आहे, ते कारवाईस पात्र राहणार आहेत. जे विक्रेते पुन्हा अशा नियमांचं उल्लंघन केलं तर मात्र स्थानिक प्रशासनानं याची जर खात्री झाली की बाबा इथं पुन्हा उल्लंघन केलं जातं तर मात्र त्यास दंड केलाही जाऊ शकतो आणि त्याच्यावर निलंबन किंवा साथरोग आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई ही केली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही नियमावली पाहायला मिळते. नक्कीच, म्हणजे जे काही आपण हे सांगतोय ना RT-PCR टेस्ट, दंड, हे सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रश्न पण येत आहेत. अभि बागवे यांनी खूप छान सल्ला दिलाय की लग्न साधेपणानं करा, खर्च वाचेल. त्यानंतर विष्णू वारकणकर या म्हणतात की नवऱ्या नवरी पण लसीकरण सर्टिफिकेट न्यायचं का. तर काय सांगशील ह्याबद्दल? आपल्याकडे नियमावली आलेली नाही अजून, याबद्दल काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तर दुसरी गोष्ट, विजय बोडेकर विचारतात मुंबईहून गावी येण्यासाठी काही नियमावली आहे का. मुळात तुम्ही मुंबईहून मगाशी जसं आम्ही म्हटलं की शक्यतो प्रवास करायचा प्रयत्न करू नका. कारण आलात तर ह्या 2-3 दिवसातच आलात तर, कारण 10 तारखेपासून ही नियमावली अतिशय अजून कडक अंमलबजावणी याची करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के म्हणजे लक्ष्मी यांनी दिलेले आहेत. वळूया पुढच्या नियमाकडे. पुढचे जे आहेत नियम ते ऑक्सिजन उत्पादन वगैरे या बाबतीत जे आहेत ई-कॉमर्स संदर्भातले नियम आहेत. दुसरा एक महत्वाचा नियम याच्यामध्ये आहे की तो सरकारी गृहनिर्माण संस्था जे आहेत त्याबाबतचा नियम. तो नियम असा आहे की कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेत एका वेळी 5 कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास तर सहकारी गृहनिर्माण संस्था सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलं जाणार आहे. अशा गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर इतरांना प्रवेशबंदी असल्याबाबतचा फलक लावणं बंधनकारक राहणार
राहणार आहे आणि सोसायट्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये कोणत्याही नागरिकांचा प्रवेश म्हणजे बाहेर जाणं आणि बाहेर जाणे याबाबत सोसायटी मार्फत प्रतिबंध करण्यात येणार आहे. जर संस्थांनी वेळोवेळी ठरवलेल्याप्रमाणे आकारण्यात येईल हे जे सगळे माफ करा तुम्हाला बंधन हा फलक लावणं बंधनकारक राहणार आहे आणि सोसायट्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये म्हणजे कंटेनमेंट झोन आपण जो म्हणतो मायक्रो कंटेनमेंट झोन तो तशा प्रकारचा जो आहे तो नागरिकांचा प्रवेश आणि बाहेर जाणं याबाबत सोसायटी मार्फत प्रतिबंध करण्याचा आहे. जर एखाद्या गृहनिर्माण संस्थेनं या निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल आणि दुसऱ्या वेळेस त्यापेक्षा जास्त दंड तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी ठरवल्याप्रमाणे आकारण्यात येईल. हा जो नियम आहे तो आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा वापर हा सोसायटीमध्ये मार्गदर्शक सूचनेचं पालन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कामगाराच्या पगारासाठी करण्यात येणार आहे आणि सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींची ते जोपर्यंत लस घेत नाही तोपर्यंत RT-PCR चाचणी शासकीय निर्देशानुसार करण्यात यावी असंही सांगण्यात आलं. नक्कीच सरकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये येण्यासाठी अनेक निर्बंध साहजिकच जे गेल्या वेळी होते तसे यावेळी सुद्धा आहेत. पण यावेळी तुम्हाला गेल्या वेळी लसीकरण नव्हतं, यावेळी लसीकरण यंदा लसीकरण ऍड झालेलं आहे. गेल्या वर्षी लस उपलब्ध नव्हती, त्याच्यामुळे ही लस उपलब्ध झालेली आहे. ती लस घेणं तुम्ही खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या नोंदी तिकडे असणं खूप गरजेचं आहे. RT-PCR जर तुम्ही लस घेतली नसेल तर RT-PCR टेस्टचा अहवाल तुमच्याकडे असणं ते देखील गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही सोसायटीत कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर जात असाल तर तुमच्याकडे या गोष्टी लसीकरणचं प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट या गोष्टी असणं शासनानं खूप निकडीचं केलेलं आहे, गरजेचं केलेलं आहे. त्या असणं खूप आवश्यक आहे. आणि हे जे नियम आहेत म्हणजे लसीकरण आणि निगेटिव्ह प्रमाणपत्राचा जो आहे तो 10 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. जर तुमच्याकडे ह्या दोन्हीपैकी काही नसेल तर तुम्ही दंड तुमच्यावर केला जाणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रासंबंधी त्या सूचना आता देण्यात आल्या आहेत. सर एक महत्वाची अपडेट आहे ह्या संदर्भातली. आता आपण हे सिंधुदुर्गाविषयी संपूर्ण पाहिलंय. काही प्रश्न असतील तर आपण त्या अगोदर घेऊया का? प्रश्न जरा घेऊया. लोकांचा एक मगातपासून एक प्रश्न आहे की गोवा बॉर्डरचं काय. बरेच जण आपल्याकडचे लोक गोव्याहून अपडाऊन करतात. गेल्या वेळी पण तो इश्यू झाला होता. अचानक लॉकडाऊन झालं 22 मार्चला किंवा त्याच्यानंतर 26 मार्चला आणि सर्वजण ते अडकले होते. यायचा त्याचा त्यांचा प्रॉब्लेम होता. पण तुर्तास तरी आजच्या तारखेला तरी गोवा बॉर्डर अजून ओपन आहे, येऊ जाऊ शकता. त्याच्याविषयीचे जे काही निर्बंध असतील जे काही नियम असतील ते वेळोवेळी शासन हे करतील. पण गोवा बॉर्डर ओपन आहे सध्या तरी. कर्नाटक बॉर्डर मात्र बंद आहे. कर्नाटक बॉर्डरच्या ST बसेस सेवा मात्र बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. गोव्यासाठी अजून आपण गोव्यामध्ये ये जा करू शकतो. अजून या क्षणाला देखील काही अजून निर्बंध नाहीये, त्यामुळे गोव्यात तुम्ही ये जा करू शकता. आणि या संबंधीची जर आमच्याकडे कोणतीही अपडेट आली तर लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, अगदी लगेचच. सर त्याच्याबरोबर आणखी एक प्रश्न होता की टीचिंग क्लासेस सुरू ठेवू शकतो का. तर मगाशीच आपण सांगितलं जुईली की टीचिंग क्लासेस जिथं शाळा महाविद्यालय बंद केली आहेत सरकारनं तिथं कोचिंग क्लासेस किंवा टीचिंग क्लासेस ते कसे सुरू ठेवू शकतील. त्यामुळे थोडे दिवस थांबा. ऑनलाईन जर तुम्ही करू शकत असाल झूम मीटिंग किंवा त्याद्वारे कुठल्या ऍपद्वारे तुम्ही जर करू शकत असाल तर त्याद्वारे तुम्ही टीचिंग आणि कोचिंग देऊ शकता. सध्या तरी टीचिंग क्लासेसना शासनानं बंदी घातलेली. ह्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगते. शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत, खासगी क्लासेसही बंद राहणार आहेत. तुम्ही ऑनलाईनचा मार्ग अवलंबू शकता. फक्त इथे कोणाला सूट देण्यात आली आहे, जी 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त परीक्षेसाठीच परवानगी देण्यात आली आहे. ते सुद्धा कोरोनाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि ते संबंधित शाळा किंवा तिथे जे कोण कर्मचारी असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, शिक्षक असतील, त्यांच्याकडेही त्यांचंही लसीकरण लवकरात लवकर होणं आवश्यक आहे. आणि त्यांच्याकडे जर नसेल तर मात्र निगेटिव्ह प्रमाणपत्रही आवश्यक राहणार आहे. सर आणखी एक प्रश्न येतोय की ट्रान्सपोर्ट व्हेकल्स बाबत काय सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ट्रान्सपोर्ट व्हेकल बाबत स्पष्ट अशा सूचना काही आलेल्या नाही आहेत. ट्रान्सपोर्ट जर आपण बघितलं तर हायवेला ट्रान्सपोर्ट सुरू आहे. सध्या एक धोका जाणवतोय तो म्हणजे आंबा वाहतुकीचा. सध्या आंब्याचा सीझन हळूहळू जवळ येतोय, आंबा ट्रान्सपोर्ट होऊ शकतो. आणि गेल्या वेळी देवगडमध्ये काही जण आले होते आणि ते कोरोना बाधित सापडले होते आणि तिथून मग कोरोनाचा सुरू झाला होता, प्रसार सुरू झाला होता. पण आधीच आपण जर काळजी घेतली, आता लसीकरणचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, लसीकरण आपण करू शकतो. किंवा ट्रान्सपोर्ट करताना जर 3 दिवसाचा RT-PCR जर आपल्याकडे असेल तर ते प्रमाणपत्र घेऊन, निगेटिव्हचं प्रमाणपत्र घेऊन आपण जाऊ शकतो. पण हे करताना तुम्ही खूप काळजी घेणं बांधवांनो खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही उद्या मुंबई पुण्यासारख्या किंवा बाहेर कुठे गेलात आणि तिथून ही भेट घेऊन इथे आलात तर इथल्या लोकांना नाईलाजानं त्याला सामोरं जावं लागणार आहे. इथे तो संसर्ग होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या. ट्रान्सपोर्ट हे शासनानं हे काय 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध घातलेत. कारण मागाशी एक प्रश्न होता की किती तारखेपर्यंत हे आहे, माझं 3 मेला लग्न आहे, मी काय करू. तर हे सध्या तरी 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध आहेत. तर त्या 30 एप्रिलपर्यंत तरी नीट त्याची काळजी घेऊन त्याची अंमलबजावणी करू शकतो. अगदी बरोबर. सर, एक काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते म्हणजे रविवारी देशात म्हणजे संपूर्ण देशात 1 लाखांपेक्षा कोरोना बाधितांची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा कोरोनाचा विस्फोट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, जी आपल्या प्रत्येकाच्या चिंतेत भर टाकणारी आहे. आणि सर, आपण सिंधुदुर्गचा ह्याच अनुषंगाने विचार करायला गेलात जर आपण पाहिलं तर आपल्या सिंधुदुर्गातही हल्ली कोरोनाची संख्या वाढते. म्हणजे जिथे 16, 17 अशी जी रुग्णसंख्या मिळत होती ती मात्र अचानक आता 77, 88 अशी मिळायला लागली आहे. तुला सांगतो जुली 15 मार्चला 155 होते आणि आता 600च्या बाहेर गेले सक्रिय रुग्ण. सक्रिय रुग्ण म्हणजे किती पटीने वाढलेत, जवळजवळ 500 वाढलेत. 3 ते 4 पटीने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आणि होळीनंतर ही रुग्णसंख्या झपाट्यानं वाढायला लागलेली आहे. याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्या म्हणूनच हे शासनानं हे निर्बंध लागू केलेले आहेत. आणखी एक प्रश्न येतोय की शनिवार रविवारी सुद्धा गोवा बॉर्डर चालू राहणार ना. मग मी तेच सांगितलं की गोवा बॉर्डर चालू किंवा बंद ठेवण्याबाबत अजून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. सध्याच्या घडीला या क्षणाला गोवा बॉर्डर अजून सुरूच आहे. फक्त शासनाने जे काही निर्बंध घातलेले आहेत की तुम्ही शुक्रवारी रात्री संध्याकाळी 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्रवास करू शकत नाही, रात्रीचं फिरू शकत नाही, संचारबंदी आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा फायदा घ्या. तुम्ही जर अत्यावश्यक गरजेचंच असेल, एखाद्या हॉस्पिटलला जात असेल तर ठीक आहे, तर तुम्ही रात्री जाऊ शकता किंवा काय गरजेचं असेल तर ते जाऊ शकता. पण त्याचं सकारण तुम्ही त्या यंत्रणेला पटवून देणं खूप आवश्यक आहे. तुम्ही ज्या कारणासाठी जाताय वगैरे त्यासाठी तुम्हाला शासन काय अडवत नाहीये. पण उगीच मुद्दाम मजा करायची आणि कुठेतरी आपण जायचंय, गोव्याला जायचंय, पर्यटनासाठी जायचं, तर ते तुम्हाला करता येणार नाहीये. हे लक्षात ठेवा. अगदी बरोबर. सर, अजून एक महत्वाची अपडेट आहे. ह्या अनुषंगाने आपण एक घेत जाऊया. तर पाहिलं तर 10 वर्षावरील मुलांना लस गरजेची आहे, हे वक्तव्य आहे टास्क फोर्सचे प्रमुख असलेले डॉक्टर ओग यांचं. कारण त्यांनी एक आकडेवारी समोर आली आहे आपल्या राज्यामध्ये. ती आहे राज्यात 10 वर्षाखालील लहान मुलांचे बाधित होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलंय. आणि आतापर्यंत या वयोगटातील 91,054 मुलं ही कोरोना बाधित आढळली आहे. आणि मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण हे 3.12 वर पोहोचलंय. तर 12 ते 20 म्हणजे 11 ते 20 या वयोगटातील 1,93,253 मुलं बाधित आढळून आल्याचं प्रमाण दिसतंय. आणि हे जे प्रमाण आहे ते 6.62% इतकं आहे. ही एवढी मोठी आकडेवारी आहे. सर, नक्कीच लहान मुलांमध्ये हा जो कोरोनाचा हे आहे तो आढळू लागलेला आहे. आणि प्रॉब्लेम असा होतो त्यावेळी की एखाद्या घरात छोटं मूल असेल की 5-6 वर्षाचं मूल असेल किंवा त्याच्या खालीचं मूल आणि त्यांना जर हा कोरोनाचा प्रादुर्भाव दुर्दैवाने झाला तर विषय असा होतो की त्यांना कोविड सेंटरला हलवावं लागतं. मग त्यांच्यासोबत राहायचं कोणी, त्यांची तिकडे व्यवस्थित काळजी घेतली जाईल का, असे प्रश्न त्या पालकांच्या मनामध्ये निर्माण होतात.
आणि हे खरी गोष्ट आहे. आम्ही या माध्यमातून शासकीय यंत्रणेला देखील आवाहन करू इच्छितो की अशी जी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही एक वेगळा सेपरेट वॉर्ड तुम्ही तयार करा किंवा त्यांची काळजी कशी घेणार आहात तुम्ही त्या संदर्भातलं एक जाहीर निवेदन द्या, जेणेकरून लोकांना एक भरोसा वाटेल की आपलं, कारण कसं छोटं मुलं आहे ते आई वडिलांवर डिपेंड असतं आणि अचानक त्याला जर, कारण तिथे जर आई वडिलांना अलाउड नाही आहे ते ऍडमिट केल्यानंतर त्याच्यासोबत राहणं, पण आणि अशा जर मुलांना तिथे ऍडमिट केलं आणि त्याच्यासोबत ते जर मुळात ते मूल घाबरतं, एकटं कसं राहणार वगैरे, आणि ती चिंता पालकांना देखील असते. तर या इश्यूवर देखील एक प्रशासनानं काहीतरी एक निर्णय घ्यावा अशी मी या माध्यमातून त्यांना विनंती करतो. आणि पालकांनीही अतिशय काळजी घेणं महत्वाचं आहे आणि याचबरोबर इतरांनीही काळजी घेण्याचं आवाहन आम्ही या माध्यमातून करतोय. सर, एक नागेश मयेकर म्हणून आहेत आपले दर्शक, तर त्याने एक चांगला प्रश्न विचारलाय की ते म्हणतात की माझं ऑफिस आहे, त्यामध्ये 4 जण जॉबला आहेत आणि आता 15 दिवस झाले कामाचा लोड वाढलाय. गेलं वर्षभर ऑफिसचं काम बंद होतं आणि आमचं काम आहे ते वेडिंग सीझन्सवरच अवलंबून आहे. आत्ता काम बंद ठेवलं तर मला ऑफिस बंद करून सगळ्यांना घरी बसावं लागेल. तर या संदर्भात काय करता येईल असं त्यांनी विचारलंय. मला वाटतं मयेकर साहेब, आपल्या सर्वांचा हाच प्रॉब्लेम आहे. कारण तुमचं कारण कसं झालंय, नुकतं कुठे गेल्या वर्षीचं लॉकडाऊन संपवून आपण कुठेतरी उभारी घ्यायला सुरुवात करत होतो, आपले व्यवसाय उद्योगधंदे सुरू करत होतो आणि त्यात पुन्हा ही कोरोनाची दुसरी तिसरी जी काय लाट असेल ती पुन्हा आलेली आहे आणि शासनाला पुन्हा हे निर्बंध घालावे लागलेत. शासनाला मला वाटतं काही हौस नाही आहे हे निर्बंध घालायची, पण कसं होतंय, आणि तुमचा जर जॉब आहे, तुमचं काम आहे ते लग्न समारंभाशी निगडीत काम आहे आणि जिथं लग्न समारंभावरच निर्बंध घालण्यात आलेले आहेत तिथं तुमचं काम तुम्ही कशा प्रकारे करू शकणार आहात. शेवटी काय, जीव महत्वाचा आहे. सर सलामत तो पगडी पचास, त्याप्रमाणे जर आपला जीव वाचला तर असे अनेक लग्न, अनेक इव्हेंट तुम्ही उद्या करू शकाल. त्यामुळे जे काही शासनाने निर्बंध घातलेले आहेत ते निर्बंधांचं पालन करा. संपर्क न येता ज्या काही गोष्टी होऊ शकत असतील, ऑनलाईन ज्या काही गोष्टी होऊ शकत असतील त्या करा आणि एक शासनाला सहकार्य करा असं या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतंय. नक्कीच. अगदी मुख्यमंत्री पण हेच सांगत होते की आम्हाला कुठल्याही प्रकारची आस्थापना बंद ठेवायची नाहीयेत किंवा कुठलेही निर्बंध लावायचे नाहीयेत, पण जर आपण पाहिलं तर लोकांचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत ठरताना दिसतोय. अजूनही बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही, मास्क वापरला जात नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी शासनाला अनेक निर्बंध लादावे लागलेत आणि हा निर्णय घेण्या इतपत आज सरकार इथं पोहोचलंय. मात्र जर आपण पुन्हा या नियमांचं कडक पालन केलं, त्याची जी अंमलबजावणी योग्यरित्या केली तर मात्र शासन कुठेतरी विचार करेल. आणि तसं आता जी पूर्ण नियमावली आली आहे त्यात सुद्धा असंच सांगण्यात आलंय, जर आम्हाला हे व्यवस्थित पालन करताना दिसलं तर आम्ही पुन्हा सगळे नियम हे शिथिल करणार आहोत, त्यावरची बंदी उठवणार आहोत आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे हे सगळं सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच विचारात शासन देखील आहे. आता आपल्याला फक्त त्यांना सपोर्ट करणं महत्वाचं आहे, नियमावलींचं पालन करणं महत्वाचं ठरणार आहे. सर, नक्कीच. जुईली जेसन डिसोजा म्हणून आपले दर्शक आहेत, ते विचारतात की हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स मध्ये जे जॉब करतात त्यांचं आता काय. आणि दुसरा प्रश्न त्यांचा असा की हॉलिडे असला की काम चालूच राहणार की हॉटेलमध्ये. मगाशी आपण हॉटेलबद्दल जोईले आपण त्यांना सांगितलंय की हॉटेल रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत त्याच्या, आणि जर तिकडे काही, आणि पार्सल सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि ते तिकडे जे काही कामगार आहेत, जे काही कर्मचारी आहेत त्यांची RT-PCR टेस्ट आणि लसीकरण त्यांनी करणं हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या, कारण ह्या गोष्टी आता बंदच करण्यात आलेल्या आहेत. त्याचं गुरुनाथ सावंत यांनी विचारलंय की फिश अँड व्हेजिटेबल सेल करू शकतो का, की त्यासाठी नियमावली आहे का, असं त्यांनी विचारलंय. की मुळात आठवडा बाजारच बंद केलेले आहेत, जे काही मार्केट्स वगैरे आहेत ती हळूहळू बंद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. आणि अत्यावश्यक सेवामध्ये या गोष्टी, फूड्स जर येत असतील तर अत्यावश्यक सेवा तर ते ओपन राहतील, नाहीतर पण तुम्हाला बाहेर ठिकाणी जाऊन इतर ठिकाणी मार्केटमध्ये जर असेल तर सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळून या गोष्टी तुम्हाला सेल करता येणार आहेत.
व्हेजिटेबल सुद्धा आज आठवडा बाजार बंद केले, त्याच्यामुळे व्हेजिटेबलवर विक्रीवर सुद्धा बंदी येऊ शकते, बंधनं येऊ शकतात. त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, किंवा एक ठराविक काळ देण्यात येऊ शकेल. या काळातच जाऊन तुम्ही भाजी गेल्या वर्षीसारखं ते करू शकतात. या काळात जाऊन तुम्ही भाजी वगैरे खरेदी करू शकता. तर हा एक त्याच्यामध्ये पर्याय असू शकतो. आणि या संबंधीची नियमावली आली तर आम्ही त्या संबंधी तुम्हाला लगेचच सांगू. त्या संबंधीचे अपडेट तुम्ही सिंधुदुर्ग लाईव्हवर पाहू शकता. अजून एक पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे गणेश साठे यांचा. महाराष्ट्रातून गोव्यात जाण्यासाठी काय नियम आहेत? आपण मगासून बोलतोय की या क्षणाला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. गोव्यातून ये जा सुरू आहे, गोव्यातून तुम्ही जाऊ येऊ शकता. फक्त जे काही शनिवार रविवार जे आपण लॉकडाऊन आहे त्या काळामध्ये जर अत्यंत गरजेचं असेल, निकडीचं असेल तरच हे असू शकतं. नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी बॉर्डरवर काही प्रॉब्लेम येऊ शकतो. सोमवार ते शुक्रवार काही प्रॉब्लेम नाहीये. शुक्रवारी संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. कारण त्या शुक्रवार शनिवार रविवार या काळामध्ये शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन सदृश स्थिती निर्बंध शासनाने घातलेले आहेत. त्यामुळे त्या काळातला आपण काही सांगू शकत नाही की अडवता येईल किंवा नाही. पण सध्या तरी आजच्या घडीला गोवा बॉर्डर ओपन आहे, फक्त कर्नाटक बॉर्डर सध्या बंद आहे. हो, असाच प्रश्न आहे काहीसा तो नमिता चव्हाण गावडे यांचा. ते पण म्हणतात की मुंबईहून गावी जाऊ शकतो का? तेच पुन्हा तेच होतंय. आणि मी तेच सांगतोय की तुम्ही येऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला RT-PCR टेस्ट किंवा लसीकरण हे 2 पर्याय असतील. जर असं असेल तर तुम्ही हा प्रवास करू शकता, नाहीतर शिक्षेस पात्र होऊ शकता. ही आणि त्यासंबंधी अजूनही काही नियमावली आपल्याकडे आलेली नाहीये. जर ही नियमावली आली तर आम्ही तुम्हाला लगेचच त्याबद्दल अपडेट तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हवर पाहता येणार आहे. सर नक्कीच जुईली, आपण मगापासून बराच वेळ हे विवेचन देतोय, हे निर्बंध काय आहेत ते सांगतोय आणि सांगणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह नेहमीच पुढाकार घेतं आणि आपण आपल्या दर्शकांपर्यंत आपण हे जे काही निर्बंध आहेत, जे काही नियम आहेत ते पोहोचवतोय. गरज ही आहे की हे निर्बंध असतात. शासन प्रत्येक वेळी लॉकडाऊन, आता हे लॉकडाऊन सदृश्य आहेत, शनिवार रविवार लॉकडाऊन आहे, पण जे काही निर्बंध आहेत, जे काही आहेत ते शासनानं या लोकांसाठी लागू केलेले आहेत. त्याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे. कारण कसं, आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपला आहे तो सुशिक्षितांचा जिल्हा आहे. लोक ऐकतात, चांगल्या प्रकारे वागतात, घाई गडबड काही करत नाहीत. लोकांनी शासनाने सांगितलं की आठवडा बाजार बंद, त्याच्यानंतर मास्क लावा, की मास्क लावण्याचं थोडाफार अजून मागे पुढे होते, पण आता लोक खरंच खूप गंभीरपणे घेतील, मास्क लावतील. कारण मास्क नसला तर परत 500चा फटका आहे. या गोष्टी परत आहेत. कारण शासनाला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ काय येते तर आपण सहकार्य करत नाही म्हणून येते. पटकन गाडीकडून बाहेर पडतो आणि लक्षात येतं की मास्क नाही आहे. आपण मुद्दाम करायला जात नाही, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कोरोनाला घालवण्यासाठी. गेल्या वर्षी लस नव्हती, मगाचपासून मी तेच सांगतोय की लसीकरण गेल्या वर्षी नव्हतं, जास्त काळजी घ्यावी लागत होती. यंदा लसीकरण आहे. लसीकरण करा प्रत्येकाने, ज्या शासनाचे जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे लसीकरण करा. जर इथे तिथे जात असाल तर RT-PCR टेस्ट करा 3 दिवसापूर्वीची. आणि जे काही निर्बंध आहेत ते जर पाळलात तरच आपण ह्या COVID-19च्या जो काही आता फेज परत सुरू झालाय त्याचा आपण प्रतिकार करू शकतो. काय सांगशील? अगदी बरोबर सर. आपण संपूर्ण जी नियमावली वाचली त्यामध्ये हेच सांगण्यात आलंय, तुम्ही जर या नियमांचं पालन केलात तर कुठेतरी हे निर्बंध आम्ही शिथिल करू आणि पुन्हा सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करू, असंही शासन सांगतंय. त्यामुळे जर आपण शासनाचं ऐकलं आणि हे कडक निर्बंध जर आपल्याला नको असतील किंवा पुन्हा लॉकडाऊनच नको असेल तर मात्र आपल्याला या सगळ्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. लसीकरण आहेच, हा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण लसीकरण आहे म्हणून तुम्ही मास्क टाळणार आहात का? तर नाही. तुम्हाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं ह्या ज्या त्रिसूत्री आहेत कोरोनाच्या, त्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यकच राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्ह तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतोय, या सगळ्या नियमांचं पालन करा आणि या सगळ्या कडक निर्बंधातून आपण लवकरात लवकर बाहेर पडू. 30 एप्रिलपर्यंत आपल्याला शासनाने हे सगळे नियम घालून दिलेत, त्या नियमांचं पालन करूया. आणि जसं सरकारनं म्हटलंय, ब्रेक द चेन,
आपल्याला आता तेच करायचे आहे की कोरोनाला नाहीसं करून ब्रेक द चेन आणि आपल्याला पुन्हा एकदा आपलं जे नॉर्मल लाईफ चालू होती त्याच पद्धतीनं आपल्याला जगणं गरजेचं आहे आणि लवकरच आपण यातून बाहेर पडू अशी आपण आशा बाळगतो. नक्कीच जुईली काही प्रश्न आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय चालू राहील आणि काय बंद राहील ते मगाशी काही गोष्टी होत्या की काय चालू राहील आणि काय बंद राहील तर त्यापैकी काही गोष्टी तू सांगितली नेमकं काय चालू राहणार आणि काय बंद राहणार. जसं आपण बघितलं म्हणजे मी संपूर्ण नियमावली मी तुम्हाला सांगितलीच आहेत पण काय चालू आणि काय बंद हे पण आपण एकदा बघूयात. काय सुरू राहणार आहे त्याआधी अगोदर आपण बघू. रात्री संचारबंदी असेल आणि दिवसा जमावबंदी असेल. त्यानंतर शेतीविषयक कामं सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारची वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र तुमच्याकडे निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि लसीकरण हे 2 पर्याय असतील त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे. त्यानंतर सर्व वित्तीय सेवा सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालयं 50% उपस्थितीत सुरू ठेवण्यात आली आहेत आणि त्याचबरोबर जी खाजगी कार्यालय आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा सुरू राहणार आहे. तिथेही तुम्हाला नियमांचं पालन करणं आवश्यक राहणार आहे. त्यानंतर वृत्तपत्र छपाई आणि वितरणही सुरू राहणार आहे. तिथेही मात्र लसीकरण करणं गरजेचं आहे त्या सगळ्या लोकांनी संबंधित लोकांनी आणि त्याऐवजी निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. उद्योग आणि उत्पादन क्षेत्र सुरूच राहणार आहे. ई कॉमर्स सेवा सुरूच राहणार आहे. मात्र यासाठी RT-PCR निगेटिव्ह टेस्ट आणि लसीकरण करणं आवश्यक राहणार आहे. या नियमांचं पालन करणं आवश्यक राहणार आहे. आता आपण पाहूया काय बंद राहणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. सर्व आठवडा बाजार आहेत ते बंद राहणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कालच या संबंधीचे आदेश दिले आहेत आणि आज सावंतवाडीचाही बाजार होता तो बंद ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कणकवलीतही काही अशीच परिस्थिती होती मात्र पोलिसांनी स्वतः येऊन ही आस्थापनं बंद करण्याचे आवाहन केलं होतं आणि त्यानुसार सर्व बंदच असल्याचं दिसून आलंय. त्यानंतर इतर खाजगी कार्यालयं आहेत ती बंद राहणार आहे जसे मी मगाशी पण म्हटलं आणि त्यांना मात्र वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स असतील, नाट्यगृह असतील, व्हिडिओ पार्लर असतील हे मात्र बंदच राहणार आहेत. जलतरण तलाव, क्रीडा संकुलं, सभागृह, वॉटर पार्क बंदच राहणार आहेत. सर्व प्रार्थना स्थळं बंद राहणार आहेत. उपहारगृह आणि बार बंद राहणार आहेत. सर्व कटिंग, सलून, ब्युटी पार्लर, स्पा बंद राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठीचं की शाळा, महाविद्यालयं आणि सर्व खाजगी क्लासेस बंद राहणार आहेत. यात मात्र कोणाला सूट देण्यात आली आहे तर 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी आणि तिथेही मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी RT-PCR टेस्ट करणं किंवा लसीकरण करून घेणं आवश्यक राहणार आहे. ही सगळी नियमावली आहे त्याचं आपल्याला आता पालन करणं आवश्यक राहणार आहे. मगाशीपासून गेल्या 1 तासापासून आपण हे जवळजवळ सांगतोय सगळ्यांना विवेचन करतोय तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी याच्यातून क्लिअर झालेल्या आहेत. एक मात्र आहे की गेल्या वर्षी सारखं मुंबईहून आलं किंवा पुण्याहून आला की इथे क्वारंटाईन केलं जाईल का असा एक प्रश्न येत होता. आतापर्यंत अजून तरी काही क्वारंटाईनचा धोका नाही आहे. तुम्ही येऊ शकता पण शक्यतो जर आवश्यक असेल तरच येणं जाणं करा. पण येणं जाणं करताना सुद्धा RT-PCR लसीकरण या गोष्टी आहेतच. सध्या तरी क्वारंटाईनचं काही गोष्ट नाही आहे की शाळांमध्ये क्वारंटाईन केलं पण जर प्रमाण वाढलं तर शासन ते सुद्धा करू शकतं. ही सुद्धा गोष्ट लक्षामध्ये ठेवा. जुईली काय सांगशील शेवटी आपण आलो या कार्यक्रमाच्या अगदी बरोबर. या संपूर्ण जे अपडेट्स आहेत म्हणजे एक म्हणजे गोव्यातून येणाऱ्यांसाठी काय नियम आहेत किंवा जाणाऱ्यांसाठी काय नियम आहेत, मुंबईतून येणाऱ्यांसाठी काय नियम आहेत किंवा मुंबईतून जाणाऱ्यांसाठी काय नियम आहेत हे आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून लगेचच सांगणार आहोत आणि जेव्हा आमच्याकडे ही माहिती त्यावेळी तुम्हाला लगेचच सांगण्यात येईल. पण मात्र इथे कोरोनाच्या नियमांचं पालन करणं आवश्यकच राहणार आहे आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. पण फक्त आपल्याला दंडात्मक कारवाई होणार म्हणून काळजी घ्यायची आहे का तर बिलकुल नाही. स्वतःच्या जगण्यासाठी ही कोरोना कोरोनाची जी चेन आहे ती ब्रेक करण्यासाठी म्हणून या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक राहणार आहे. त्यामुळे हे सगळं सांगून आम्ही इथंच थांबतोय. या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास तुम्ही पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. इथंच थांबतोय. पाहत राहा सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.